कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। अनेकदा आपण मोठ्या मोठ्या चोऱ्या झाल्याचं ऐकतो। सोनं, चांदी, पैसे, थोडक्यात काय तर मौल्यवान वस्तू चोरीला जातात। पण कर्जत शहरात एक अनोखी चोरी बघायला मिळते। कर्जत शहरात भिंत चोरीला गेली आहे। आता दगड चोरण्याला चोरी कसं काय म्हणावं असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल। पण त्यामागे कारण जरा वेगळे। तो आपल्याला दगड दिसत असला तरी चोरट्यांसाठी मात्र पैसे कमवण्याचं मोठं साधन आहे। कर्जतमध्ये असणाऱ्या शनी मंदिर परिसरात गार्डन बांधण्यासाठी नगरोत्थान अभियानातून मोठा निधी देण्यात आला होता। जवळपास 19 लाख रुपयांच्या निधीमधून त्या ठिकाणी गार्डन बनवणं अपेक्षित होतं। पण भिंत सोडली तर इतक्या वर्षात त्या ठिकाणी काहीच काम झालं नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनं सगळा पैसा घशात घातल्याचे आरोप झाले। त्यानंतर आता पुन्हा नव्याने त्या ठिकाणी गार्डनचं काम करण्यात आलं। गार्डनच्या आसपास भुसभुशीत माती होती, त्यामुळे नदीला येणाऱ्या पुरामुळे माती ढासळत होती आणि आसपास असणाऱ्या घरांना सुद्धा पुराचा मोठा धोका होता। पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी लोखंडाच्या तारेमध्ये दगड टाकून गॅबियन वॉल बांधण्यात आली। शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या गॅबियन वॉलची चोरी करण्याचं काम आता चोरट्यांनी सुरू केले। भिंतीची तार कापून त्यातलं डबर काढून नेण्याचं काम दिवसाढवळ्यात सुद्धा सुरू आहे। पावसाळ्यात शनी मंदिर परिसरात उल्हास नदीचं असणारं रौद्ररूप आपण नेहमीच बघतो। शनी मंदिर परिसरात आसपास कित्येक घरं सुद्धा आहेत। या दगडी भिंतीमुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाला थोडी संथ गती मिळायची आणि पुरामुळे ढासळणारी माती अडून होणारं नुकसान टाळायचं। उल्हास नदीचं रौद्ररूप पावसाळ्यात दिसत असलं तरी कित्येक वर्ष या गॉबलिन वॉलमुळे माती ढासळण्यापासून संरक्षण झालं। मात्र चोरट्यांनी ही भिंतच चोरली आणि पावसाच्या पाण्याला आता मार्ग मोकळा करून दिलाय। दिवसाढवळ्या पद्धतशीरपणे लोखंडाची जाळी कापून त्यातलं डबर चोरीला जाताना दिसतंय। मात्र प्रशासन यावर कारवाई करतच नाहीये। टॅक्स लोकांचा, त्यातून सरकारनं निधी दिला। पुरापासून लोकांच्या संरक्षणासाठी गॉबलिन वॉल बांधण्यात आली आणि आता दिवसाढवळ्या त्याच संरक्षण भिंतीची चोरी सुरू आहे। चोरांना चोरी करण्यासाठी आता दगड सुद्धा पुरत नाहीयेत। अर्थात सामान्य माणसाला जरी हे दगड वाटत असले तरी एकदा ते ट्रकमध्ये भरल्यावर डबर म्हणून त्याची मोठी किंमत असते। अर्धी भिंत तर सुपडा साफ झाली आहे। त्यामुळे पावसाळ्यात अगदी सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या शनी मंदिर परिसरात पाण्याचा मोठा शिरकाव होणार एवढं मात्र नक्की। बाकी चोरांच्या ह्या चोरीत कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा आहे का याची सुद्धा शोध मोहीम घ्यावी लागेल। नगरपालिकेनं उपकृत होऊन वेळीच कारवाई केली तर मात्र आसपास राहणाऱ्या परिसरातील लोकांचे जीव पावसाळ्यात वाचतील आणि नगरपालिकेनं चांगलं काम केलं म्हणून डोळ्यातून आनंदाश्रू येतील एवढं मात्र नक्की। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।